प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 28 जुलैचा भाग एकदम जबरदस्त दाखवलाय त्यांनी आज. पूर्णाजी रडत असतात आणि म्हणत असतात, प्रतिमा अगं बोल ग, माझ्याशी का बोलत नाहीयेस ग तू. सायली सांगत असते, कारण ह्यांना आता सायलीला सांगा वाटते की त्यांना बोलता येत नाहीये, पण आता या पूर्णाजी खूप रडत असतात. त्या म्हणत असं, सायली सांग ग तिला, अगं तिला मिठीत घ्यायची माझी शेवटची इच्छा आहे ग सायली. आता त्या प्रतिमा त्या अशा बघतायत बरं का पूर्णाजीकडे सारख्या. पूर्णाजी म्हणत असतात, अगं सायली तिने मला पूर्णाई म्हणून हाक मारली की मी डोळे मिटायला मोकळी ग. अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी आपण ना प्रतिमा आत्याला इतक्या वर्षानंतर भेटलो ना, तर कदाचित ती शॉक मध्ये असेल ग. आता प्रतापराव म्हणतात, नाही मला तर वाटतं आपण ना तिला प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडतोय, त्यामुळे ना प्रतिमा जरा गांगरून गेली आहे. अगं प्रतिमा तू ना रिलॅक्स हो बरं का, आणि तू सगळ्यात आधी पूर्णाईशी बोल. आता या पूर्णाई खूप रडत असतात. काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांना पूर्णाजीने, अप्रतिम, खरंच अप्रतिम. आता ही सायली सांगते शेवटी, बाबा नाही त्या आता कधीच बोलू शकणार नाहीयेत. हे ऐकून सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. अस्मिता विचारते, का का नाही बोलणार ती कोणाशी. मग आता ही सायली म्हणते, कारण त्यांना बोलता येत नाही. त्या भेटल्या तेव्हा मला माहिती नव्हतं, मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले तेव्हा मला कळलं यांची वाचा गेलीये. आता सगळ्यांना फार मोठा धक्का बसलाय. अस्मिता, पूर्णाजी, कल्पनाताईंनी तर तोंडावरच हात ठेवलाय, बापरे हे असं कसं झालं असेल. मग आता सायली सांगते, आणि अजून अशी एक गोष्ट आहे जी ह्यांच्या बाबतीत मला कळली आहे, ती म्हणजे, आता अर्जुन असं म्हणत असतो तिला, सांग ती गोष्ट कुठली आहे. मग आता ही काहीच बोलत नाही, थोड्या वेळ ही बघत असते प्रतिमा आत्याकडे. अस्मिता म्हणते, अगं बोल ना बाई पटकन, काय लक्षात आलंय तुझ्या. सायली म्हणते, प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवत नाहीये. आता हे सगळं ऐकून मात्र केवढा मोठा धक्का बसलाय बघा सगळ्यांना, अर्जुनला, पूर्णाजीला, प्रतापरावांना. त्यांना कळेच ना आता काय उत्तर द्यावं. सायली म्हणत असते, त्या तुमच्यापैकी कोणालाच ओळखत नाहीये म्हणून त्या अशा घाबरल्यात. पूर्णाजी खूप रडायला लागतात आता आणि म्हणतात, देवी आई अगं तू अशी परीक्षा का घेतेस ग माझी. मला वाटलं तू माझ्या तपश्चर्येला फळ दिलंस, पण माझ्या लेकीची तपश्चर्या तर अजून तू चालूच ठेवली आहेस ग. मायबाई अंबाबाई कसली शिक्षा दिली आहेस ग तू माझ्या लेकीला. त्या खूप रडत असतात प्रेक्षकांनो. पूर्णाजी आता सायलीला कळतंय त्यांच्या मनाची वेदना काय आहे. सायली आता मायेनं त्यांच्या जवळ जाऊन बसते आणि त्यांचा हात हातात घेऊन म्हणते, पूर्णाजी सावरा तुम्ही स्वतःला. आपण उलट देवी आईचे आभार मानायला हवे की नाही. प्रतिमा त्या परत आल्या आहेत. आपण सगळ्यांनी आशा सोडली होती की नाही त्या परत येणार नाही म्हणून, पण त्या परत आल्या आहेत. पण आज तुमच्या समोर आल्या आहेत त्या, आज तुमच्या सगळ्यांचं प्रेम जिंकलंय. पूर्णाजी आज तुमची माया जिंकली आहे. तुमचा विश्वास होता की नाही तुमची लेक परत येईल. बघा 21 वर्षानंतर तुमची लेक आज तुमच्या समोर उभी आहे. पूर्णाजी काय गोड बोलते ना सायली. आता या पूर्णाजी म्हणतात, बाळा हे सगळं तुझ्यामुळे झालंय ग, मी तुझे हे उपकार कधीच आयुष्यात विसरणार नाही. सायली म्हणते, पूर्णाजी आपल्या माणसांचे उपकार कोणी मानतं का. प्रतापराव म्हणतात, आपण ना थोडा तिला आराम करू देऊ, ती आता आली आहे ना आपल्या घरी, हे बघा आता तिला सगळं हळूहळू आठवेल. पूर्णाई तू नको एवढा विचार करूस, प्रतिमा आली आहे ना आता तिला आठवण सगळं, आता आपल्या घरात इकडे तिकडे बघेल ती, मग तिला सगळं आठवेल. आता अस्मिता म्हणते, हो ना अगं प्रतिमा त्या तुला, अगं बघ ना घरामध्ये इकडे तिकडे, तुला काहीच आठवत नाही का ग. बघ तिथे भिंतीवर सगळे तुझेच फोटो लावलेले आहेत. आता या प्रतिमा त्या अशा उठून उभ्या राहतात आणि इकडे तिकडे खरंच बघायला लागल्यात आणि त्यांना त्यांचा फोटो दिसतोय. पण आता तो फोटो बघून त्या खूपच गांगरून जातात आणि घाबरून जातात. का ते काही कळत नाहीये, पण त्या घाबरल्यात त्यांचाच फोटो बघून. आता यांना सगळ्यांना कळतंय की त्यांना जरा घाबरल्यासारखं होतंय. सायली आता त्यांच्या जवळ जाते पटकन. मग आता चैतन्य म्हणतो, मला ना असं वाटतंय की आपण इतक्यात त्यांना भांडावून नको सोडायला, म्हणजे इतक्यात त्यांना असं सगळेच नका सांगू. सायली प्रतिमा त्याच्या जवळ जाते आणि त्यांना आधार देते. मग आता अर्जुनला प्रश्न पडलाय, पण मला एक कळत नाहीये, प्रतिमा आत्या जिवंत होती तर मग सिनियरला कोणाची डेड बॉडी सापडली आणि मग पुरावे पण मिळाले ना त्याला की ती डेड बॉडी प्रतिमा आत्याचीच होती. ते सगळं काय होतं. मी ना प्रेक्षकांनो कालच या संदर्भात एक छान व्हिडिओ दिलाय आणि माझा अंदाज अगदी तंतोतंत खरा निघतोय. आता तुम्ही बघतच राहा पुढे काय काय होणार आहे. म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे सगळं तसंच घडतंय.
माझ्या मी अनघा चॅनलवर मी एक छान समोर येऊन व्हिडिओ दिलाय, ते चॅनल तुम्ही नक्की बघा. आता सायली म्हणते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रविराज सर स्वतः देतील, त्यांना किती आनंद होईल. प्रतिमा त्या परत आल्यात, आपण कल्पना पण नाही करू शकत की त्यांना केवढा आनंद होईल. अश्विन म्हणतो हो, आपण रविराज काकांना लगेच फोन करून बोलवून घेऊयात. अर्जुन म्हणतो सायली प्रतिमा त्याला आराम करू देत, मी लगेच आलो हा सिनियरला कॉल करून. आता अर्जुन गेलाय रविराजांना कॉल करायला आणि हे सगळेजण प्रतिमात्याकडे सारखे डोळे लावून बघताय आणि पूर्णाजीची तर पापणी लवत नाहीये त्या प्रतिमात्याला पाहताना. आणि प्रतिमात्या पण बघतायत बरं का त्यांच्याकडे, पण काय करणार, बिचाऱ्यांची स्मृती गेली आहे ना. आता इकडे पहा प्रिया, ती नागराजला घाबरत असते. ते दागिने कसे मिळवायचे ना त्या मैपतकडनं ते बघा, किल्लेदारच्या कपाटात टाका ते दागिने, त्या सगळ्या कपाटावरती तुमचे फिंगरप्रिंट्स असणार आहेत आणि ते फिंगरप्रिंट्स आले ना की तुम्ही मेल्यात जमाय. नागराज म्हणतो असं तू गप्प बस, तोंड बंद ठेव तुझं. कस काय रविराजांना ऐकू येत नाही ना, ते किती जवळ बोलतायत त्यांच्या. असो, पण आता अर्जुनचा कॉल आलाय आणि आता प्रिया घाबरते आणि म्हणते अरे बापरे अर्जुनचा फोन आलाय, अरे बापरे अर्जुननी कोर्टाची तारीख घेतली असेल का, त्याला काही नवीन सापडलं असेल का. नागराज म्हणतो ए बाई चुप्प बस ना. आता रविराज मोठ्याने म्हणतात बरं का अर्जुनचा कॉल म्हणून ते बडबड करतात. आता अर्जुन म्हणतो अरे सिनियर तू आणि घरातले सगळे पटकन इकडे निघून या. रविराज म्हणतात काय रे अर्जुन, काय झालं, पूर्णाजीची तब्येत बरी आहे ना. अर्जुन म्हणतो हो पूर्णाजी बरी आहे, पण इकडे तू लवकर ये, खूप इम्पॉर्टंट गोष्ट घडली आहे, तुला मला फोनवर नाही सांगता येणार, तू लवकर ये. आता हे रविराज ठीक आहे म्हणतात आणि घरच्यांना सांगतात की लवकर आवरा, आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचंय, सुमनला पण आवाज द्या. आता लगेच प्रिया म्हणते काय झालं, बरं आहे ना सगळं तिकडे बाबा. आता सुमनला आवाज देते ती, सुमन काकी लवकर ये. नागराज म्हणतो काय झालंय रे दादा, काही कळलं का. रविराज म्हणतात अरे मला पण माहिती नाहीये रे बाबा, अर्जुन काहीच बोलला नाहीये. आता प्रियाच्या मनात चोर, ती विचार करते बापरे अर्जुन सांगून तर नाही ना टाकणार आम्ही अलिबागला गेलो होतो, मी खोटं बोलले म्हणून हा किल्लेदार आता घर डोक्यावर घेईल की काय. आता ती सुमन येते आणि म्हणते काय झालं भाऊजी. आता रविराज म्हणतात मलाही माहिती नाही काय झालंय, तू लवकर आवर, आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचंय. आणि आता प्रेक्षकांनो तो क्षण जवळ आलाय. रविराज आणि प्रतिमाची पहिली भेट खूपच छान दाखवली आहे त्यांनी. प्रियाला आणि नागराजला आलंय टेन्शन, दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. सायली आता सगळ्यांना म्हणत असते हे सगळं असं झालं. मग या पूर्णाजी म्हणतात सायली अगं देवीचीच इच्छा होती तुला प्रतिमा भेटावी, म्हणून तर देवी आईने तुला मंदिरात बोलावून घेतलं ग. अर्जुन म्हणतो सायली मला म्हणत होती ऍक्च्युली की तिला प्रतिमा त्या अलिबाग मध्ये दिसली होती, पण मीच तिच्यावर विश्वास नाही ठेवला. पण आता कल्पना ताई विचारतात काय रे अर्जुन, मला एक कळत नाहीये, तू तर तुझ्या क्लायंटच्या मीटिंगला गेला होता ना अलिबागला, आणि सायली तर कुसुम ताईंच्या घरी गेली होती, मग सायली तुला अलिबागला कशी काय भेटली. आता प्रश्न पडला अर्जुनला, काय सांगावं, प्रियाबद्दल तर सांगू शकत नाही. मग आता अर्जुन म्हणतो ते काय झालं ममा की सायली कुसुमताईकडेच गेली होती, ती तिथेच होती, पण मग झालं असं. आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात या पूर्णाजी म्हणतात अर्जुन अरे मी म्हणाले ना हे सगळे ना संकेत येत रे बाळा, देवी आईच्या मनात असेल ना तर माणूस 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. मग नवरा ज्या शहरात आहे त्या ठिकाणी बायकोने जाणं कितीसं कठीण आहे रे. आता हे सगळं बोलत असताना पूर्णाजी सारख्या प्रतिमा आत्याकडेच बघताय. मग अर्जुन म्हणतो हो करेक्ट मम्मा, ऍक्च्युली असंच घडलं होतं. म्हणजे आता हे सस्पेन्स त्यांनी कायम ठेवलंय की तो प्रियाला भेटला अलिबागला. आता यांचे बोलणे सुरूच असतात तेवढ्यात रविराज येतात, पूर्णाई असं म्हणून. आता प्रतिमा आत्या बघा किती घाबरल्यात एवढी सगळी माणसं बघून. आता तो म्हणतो अर्जुन काय रे काय झालं, काय पूर्णाई काय झालं. आता पूर्णाई उठून उभ्या राहतात आणि म्हणतात बरं झालं रविराज लवकर आलात. आता रविराज म्हणतात काय झालं पूर्णाई, तुमच्या डोळ्यात पाणी काय आहे. नागराज म्हणतो हो ना काय झालं, अर्जुनने एकदम तातडीने बोलावून घेतलं. आता पूर्णाजी म्हणतात एवढी वर्ष ज्या चमत्काराची वाट आपण बघत होतो ना तो चमत्कार घडलाय. तर आता रविराज म्हणतात चमत्कार, कुठला चमत्कार. आता पूर्णाजी म्हणतात नुसतं असं हात करतात की तिकडे बघा म्हणून. आणि आता रविराज तिकडे बघतात आणि एवढा सस्पेन्स तेव्हा क्रिएट केलाय त्यांनी प्रेक्षकांनो, जवळजवळ एक 10 सेकंद तरी ते रविराज प्रतिमा त्या जवळ जाताना त्यांनी लावलेत. सगळ्यांना सस्पेन्स दाखवलाय त्यांनी की कोण बसले त्या जिन्यामध्ये, कारण प्रतिमा त्या अशा त्या जिन्याच्या खिडकीतून बघत असतात त्या रविराजांना. रविराज आता असे समोर येतात. या पूर्णाजी पण खूप एक्सायटेड असतात की कसे हावभाव असतील त्यांच्या चेहऱ्यावरचे. सगळ्यांना खूपच असं एक्साइटमेंट लागली आहे, काय झालं असेल. आता आले बाबा एकदाचे ते रविराज तिच्या समोर आणि म्हणतात आता प्रतिमा. पण या प्रतिमा त्या खूप घाबरल्यात यांना बघून. आणि आता त्यांना आठवतंय की अरे देवा आपण तर प्रतिमाचा अंतिम संस्कार केला, हे काय घडलंय माझ्यासमोर प्रतिमा. आता ते सगळं भूतकाळ म्हणजे यामध्ये भूतकाळ आठवण्याची स्पर्धाच आहे.
असो. तर आता ते प्रतिमा म्हणतात तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा प्रेक्षकांनो. आणि मला माहित होतं तुम्ही प्रियाच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनची वाट बघताय. आता प्रियाला एवढा मोठा शॉक बसलाय की विचारूच नका. सगळेजण असे एकमेकांकडे बघतच राहतात. प्रतिमा आत्या पण सारख्या बघतायत रविराजांकडे. आता प्रिया नागराजला म्हणते, ही प्रतिमा इथे कशी काय आली, ही जिवंत आहे. नागराज म्हणतो, मेलो मेलो प्रिया, आपण ठार मेलो आपण. या दोघांचे धाबे दणाणलेत आणि आता या दोघांना आठवतंय की आपण डेड बॉडी हे ते एवढा मोठा तमाशा केला, त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी प्रतिमा जिवंत आहे आणि ती समोर आलीच शेवटी. आता त्यांना सगळा भूतकाळ आठवलाय पुन्हा प्रेक्षकांनो. असो, तर आता हे भूतकाळ आठवत आठवत चाललंय सगळं पुढे. मग आता रविराज खूप छान दाखवलंय त्यांचं सुद्धा ऍक्टिंग प्रेक्षकांनो. आता रविराजांना असं म्हणजे खूप आश्चर्याचा धक्का बसलाय आणि एक भावनिक धक्का म्हणतात ना, अगदी तसे हावभाव. आता ते म्हणतात, प्रतिमा प्रतिमा मला मला भास होतोय का ग तुला बघण्याचा. प्रतिमा, अगं तू रोज मला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी दिसत असतेस ग. प्रतिमा, आज तू या वेशात या रूपात मला मला कुठलं भास नाही होते ना. प्रतिमा, तू माझ्या समोर खरंच उभी आहेस का ग. खूपच छान वाटला प्रेक्षकांनो, माझ्या अंगावर काटा आला. किती भारी दाखवला आहे हा सीन. आता सगळ्यांना फार आनंद होतोय. रविराजांची आणि प्रतिमाची फायनली भेट झाली आहे. पण आता यावेळेला प्रतिमा आत्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय बरं का प्रेक्षकांनो रविराजांना बघताना. आणि आता बघा ना, अर्जुनला पण किती छान वाटतंय. आता रविराज पुढे काही बोलणार तेवढ्यात या प्रियाला असं वाटतं, अरे देवा, मला पण या किल्लेदारपेक्षा जास्ती ड्रामा करावा लागेल, तरच या प्रतिमाला पटेल की मी हिची मुलगी आहे. आता या प्रियाचं कसं आहे प्रेक्षकांनो, एखादं लेकरू रडायला लागलं की आपण त्याला पाहिजे ते देतो, तसं हिच आहे. हिला वाटतं आपण ड्रामा केला की आपल्याला हवं ते मिळेल. पण ह्यावेळी मात्र प्रियाची डाळ शिजलीच नाहीये प्रेक्षकांनो. ती कशी बघत राहा. प्रिया आता लागली ते मिठी मारते प्रतिमा आत्याला. त्या घाबरता ना, त्यांना वाटते काय पडलं अंगावर आपल्या. तर आता ती म्हणते, मला माहित होतं आई, अगं अगं तू जिवंत आहेस, माझा अंदाज खरा ठरला. माझं मन सांगत होतं तू तू नक्की परत येशील बघ, माझं खरं ठरलं ग. आता हिला वाटते ही वाटेल ते कांगावं करेल आणि सगळे हिचं ऐकून घेतील, पण इतका पोपट झाला हिचा. आता यावेळेला तर कोणी काही बोललं नाही. प्रतिमा आता किती घाबरताय बघा प्रियाला. आता प्रिया अशी त्यांचा हातात घेत असते, त्यांना सारखी मिठ्या मारते. शेवटी रविराज म्हणतात, प्रतिमा, आज आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे ग. आता सायलीला खूप खूप छान वाटतंय. रविराज म्हणतात, प्रतिमा, अगं हाच दिवस बघण्यासाठी तर मी जगत होतो ग. अगं हा दिवस मला दिसावा अशी कदाचित नियतीचीच इच्छा असेल. आता प्रतिमा त्याला रविराजकडे बघून चांगलं वाटतंय, पण प्रियाकडे बघून त्या खूपच घाबरल्यात. ती करतेच म्हणा तशी नाटकं. पण आता नागराजला आठवतं की त्याला मार्केटमध्ये प्रतिमा त्या दिसल्या होत्या. आठवतं ना प्रेक्षकांनो तुम्हाला तो प्रसंग. आता या मैपतला असं आठवतंय आणि तो विचार करतोय, अरे मार्केटमध्ये दिसली ती हीच होती वाटतं प्रतिमा वहिनी. पण मैपत म्हणला त्याने मारलंय प्रतिमाला, म्हणजे तो खोटं बोलला माझ्याशी. आता सुमन येते त्यांच्याजवळ आणि सुमन पण खूप इमोशनल झाली आहे. सुमन म्हणते, वहिनी, मला तर आनंदाने काय करू आणि काय नको असं झालंय. वहिनी, अहो तुम्ही परत येणं ही रविराज भाऊजींच्या प्रेमाची ताकद आहे. लगेच प्रिया म्हणते, हो हो, माझी सुद्धा ताकद आहेस ग आई तू. मी ना तुला आता कुठेच जाऊ देणार नाहीये. मी लहान असताना मला नाही मिळाला तुझा सहवास, पण मी आता सगळी कसर भरून काढणार आहे. आता त्या प्रतिमा आत्यानी हात झटकला त्या प्रियाचा आणि आता त्या पटकन सायलीच्या मागे जाऊन लपतात. आता कळतच नाहीये कोणाला या अशा काय करताय, म्हणजे रविराजच्या फॅमिलीला. पण आता सुभेदार फॅमिलीला कळलंय की प्रतिमा आत्याची स्मरणशक्ती गेलीये म्हणून. पण प्रेक्षकांना इथून पुढचे भाग तर तुम्ही स्किपच करू नका, कारण इथे या सस्पेन्सवर त्यांनी हा भाग संपवलाय. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतायत फक्त. आणि प्रियाला खूप राग आलाय आता सायलीचा. आता ती सायलीचा बदला घ्यायचा ठरवते, पण आता होतं काय ते बघा. पुढच्या भागात आपण बघणार आहोत. सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या, विश्वास ठेवा माझ्यावर. या घरामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेम मिळणार आहे आणि ते प्रेम स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करावी लागेल ना. आता प्रतिमा आत्या किती भावनिक होऊन बघताय बघा सायलीकडे. आता ही प्रिया पूर्णाजीला म्हणते, अगं पूर्णाजी, प्लीज त्या सायलीला समजव, माझी आई तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी किती महत्वाची आहे. तिला काही प्रसंगाचं गांभीर्य कळतच नाहीये. आता पूर्णाजी म्हणतात, हो खरंच ग तन्वी, प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये हेच खरंय, पण ते सायलीला नाही तुला. आता येणार प्रेक्षकांनो मजा. आता प्रतिमा आत्या राहणार आहे सुभेदारांच्याच घरी आणि ही प्रिया पण आता तिथेच मुक्काम ठोकणार आहे. आता ती अर्जुनच्या पुढे पुढे करेल आणि आता ही नक्की एक्सपोज होईल. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवर फेक रिव्ह्यू कधीच येत नाहीत.
इथून पुढे काय काय घडेल या सगळ्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागली आहे. पण प्रेक्षकांनो, यासाठी तुम्ही माझं चॅनल बघा, यावर तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यू दिले जातील. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटलं आज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोड्याच वेळात कला अद्वैतला बघा आपल्या चॅनलवर. धन्यवाद.